नमस्कार, मी पूजा. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण शेअर मार्केटमधील प्रॉफिटचं गुपित याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत भारतीय शेअर मार्केट इन्स्टिट्यूटचे चेअरमॅन प्राध्यापक रवींद्र भारती सर. कार्यक्रमामध्ये मी सगळ्यात आधी सरांचं स्वागत करते आणि त्यानंतर त्यांची थोडक्यात तुम्हाला ओळख करून देते. सर, सगळ्यात आधी आमच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. तर विषयाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. एक कर्जबाजारी शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेऊन देखील सरांनी खूप कमी वयामध्ये शेअर मार्केट या क्षेत्रात आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे आणि हे सिद्ध करून दाखवलंय की एक सर्वसाधारण माणूस देखील शेअर मार्केटच्या व्यवसायामधून चांगल्या प्रकारे वेल्थ क्रिएट करू शकतो. शिक्षण त्यांचं जे ते लोनवरती होऊन सुद्धा त्यांनी आज खूप मोठं साम्राज्य स्वतःचं निर्माण केलंय. सरांचं भारती रिसॉर्ट या प्रोजेक्टचं 52 एकरमध्ये काम सुद्धा चालू आहे आणि एकूण 170 कोटींचा हा प्रोजेक्टचा पहिला फेज सुद्धा सुरू झालेला आहे. सरांनी स्वतःचं हेलिकॉप्टर बुक केलंय आणि स्वतःचं प्रायव्हेट हेलिकॉप्टर घेणारे ते महाराष्ट्रातील दुसरे मराठी व्यक्ती आहेत. सरांनी आजपर्यंत लाखो लोकांना शेअर मार्केट क्षेत्रात प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिक साक्षर सुद्धा बनवलंय आणि संपूर्ण भारतामध्ये ज्यांच्या 850 पेक्षा जास्त फ्रँचायझी आहेत त्यांच्याबद्दल सांगावं तेवढं सुद्धा कमीच आहे. अशा जबरदस्त व्यक्तिमत्वाकडून आज आपण शेअर मार्केट विषयीची माहिती आणि मार्गदर्शन जाणून घेणार आहोत. तर सर, सगळ्यात आधी शेअर मार्केटमधील प्रॉफिटचं गुपित हा आजचा आपला विषय आहे. मला त्याच्याच बद्दल एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की नवीन लोकांनी शेअर मार्केटमध्ये येऊन शेअर मार्केटची सुरुवात जी ती कशी करावी याबद्दलच सगळ्यात आधी लोक घाबरत असतात. तर ही भीती दूर करणं फार आवश्यक आहे. काय सांगू शकता? येस, आता नवीन लोक ज्यावेळेस शेअर मार्केटमध्ये येतात तर बऱ्याच लोकांच्या मनामध्ये भीती असते की मला जमेल का नाही शेअर मार्केट, मला कशा पद्धतीने मला काम करता येईल शेअर मार्केटमध्ये. कारण मी जसं म्हटलं की कोविड नंतर आपण पाहतो की 2020 नंतर बरेच डीमॅट अकाउंट ओपन झाले भारतामध्ये. आज कोविडच्या अगोदर 2020च्या अगोदर फक्त 3-3.5 करोड डीमॅट अकाउंट होते आणि 2020 ते 2024 4 वर्षामध्ये जवळपास 10 करोडपेक्षा जास्त डीमॅट अकाउंट भारतामध्ये ओपन झाले. म्हणजे आज 15 कोटी लोकांचं डीमॅट अकाउंट आहे. पण आपण जर पाहिलं तर प्रॅक्टिकली ऍक्टिव्ह लोक फक्त त्याच्यामध्ये 3 ते 4 कोटी आहेत. म्हणजे 10 कोटी लोकांनी सुरुवात केली आणि परत ते थांबले. का? तर त्यांना प्रॉपर मार्गदर्शन नाही मिळालं, त्यांची प्रॉपर सुरुवात झाली नाही. कारण त्यांनी सुरुवात नेहमी असं म्हटलं जातं की ABCD पासून करावी, क ख ग पासून करावी. आणि लोकांनी काय झालं, ऑनलाईन पद्धतीने व्हिडिओज पाहिले किंवा काय कुठून तरी नॉलेज घेतलं आणि त्यांनी डायरेक्ट सुरुवात केली XYZ पासून. म्हणजे जसं आपण पहिली दुसरी तिसरी करून आपण सुरुवातीला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, थोडे लॉंग टर्म शेअर्स घेऊन आपण हे केलं पाहिजे. तर लोकांनी सुरुवात केली डायरेक्ट फ्युचर ऑप्शन मध्ये आणि मग त्यांना लॉस झाला ट्रेडिंग मध्ये आणि मग लोक बाहेर पडली. का? तर त्यांना प्रॉपर मार्गदर्शन नाही मिळालं. म्हणून मला नवीन लोकांना सांगायचं आहे, ज्यावेळेस आपण शेअर मार्केटमध्ये सुरुवात करत असतो तर प्रॉपर नॉलेज घेऊन आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटनी सुरुवात करावी. मग हळूहळू आपलं जसं जसं स्किल डेव्हलप होतात मग आपण ट्रेडिंगमध्ये आपण स्टार्ट केलं पाहिजे. प्रॉपर नॉलेज घेऊन नेक्स्ट लेवलच्या स्ट्रॅटेजीज बिल्ड करून, डिसिप्लिन बिल्ड करून आणि मग अशा पद्धतीने जर आपण सुरुवात केली तर मग आपल्याला शेअर मार्केटमध्ये चांगला आपल्याला ग्रोथ मिळते. म्हणून शिकून घेणं आणि ऍक्शन घेणं, शिकून घेणं आणि प्रॉपर त्याच्यावरती इम्प्लिमेंट करणं, नॉलेज घेणं हे गरजेचं आहे. आणि मग त्या पद्धतीने आपण काम केलं तर नवीन लोकांना त्याच्यामध्ये चांगली सुरुवात होऊ शकते. नक्कीच सर, आज आपण शेअर मार्केट बद्दल बोलतोय तर सेन्सेक्स आणि निफ्टी हे शब्द मला वाटतं सगळ्यांनीच ऐकलेले आहेत. मात्र त्याबद्दल संपूर्ण माहिती सगळ्यांनाच नसते. त्याबद्दलची माहिती कशा पद्धतीने? येस. आता पूर्वी कसं होतं, सेन्सेक्स निफ्टी हे शब्द आपल्याला ऐकायला मिळत नव्हते कारण तेवढी चर्चा होत नव्हती पूर्वी. पण आता काय झालंय, आज मी जसं म्हटलं तुम्हाला की 15 कोटी लोक ऑलरेडी उतरलेले आहेत. तर दररोज कमेंट होतात शेअर मार्केटवरती, सेन्सेक्स वधारला, सेन्सेक्स ढासळला, कोलमडला, मार्केट हे झालं, बरोबर का नाही? अशा बातम्या आपण पाहतो. अगदी आता रेडिओला सुद्धा अलर्ट द्यायला सुरुवात झालेली आहेत लोकांची की सेन्सेक्सचे अपडेट्स, निफ्टीचे अपडेट. म्हणजे आता शेअर मार्केट बऱ्यापैकी आता कॉमन होत चाललेलं आहे. पूर्वी असं म्हटलं जातं की एका श्रीमंत वर्गच मार्केटमध्ये काम करायचा, पण आता सर्वसामान्य लोक सुद्धा शेअर मार्केटमध्ये उतरलेले आहेत. त्यांना सुद्धा आता सेन्सेक्स, निफ्टी हे शब्द त्यांना आता ओळखीचे वाटायला लागलेले आहेत. तर पण बऱ्याच लोकांना माहिती नाही की सेन्सेक्स निफ्टी आहे काय किंवा ह्या गोष्टी काय आहेत. तर सेन्सेक्स आणि निफ्टी हे एक निर्देशांक आहेत, एक प्रमाणे मार्केट मोजण्याचं. जसं आपलं बॉडीचं मोजण्याचं टेम्परेचर काय डिग्रीमध्ये मोजलं जातं की बाबा एवढं डिग्री सेल्सिअस आपलं टेम्परेचर आहे किंवा बाहेरचं वातावरणाचं टेम्परेचर एवढं डिग्री सेल्सिअस आहे, तर ते आपल्याला सांगितलं जातं. तसंच शेअर मार्केटचं प्रमाण मोजण्याचं हे युनिट आहेत सेन्सेक्स आणि निफ्टी. तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज असे 2 एक्सचेंज आहेत आपल्या भारतामध्ये की जिथं ऑनलाईन पद्धतीने मोठ्या प्रमाणावरती शेअरची खरेदी विक्री केली जाते. तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक जो आहे तो आहे सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा जो निर्देशांक आहे तो आहे निफ्टी. आता बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये कंपन्या सगळीकडे लिस्टेड आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये पण कंपनी लिस्टेड असते आणि NSE मध्ये पण लिस्टेड असते. म्हणजे दोन्ही एक्सचेंजवरती आपण म्हटलं जातं एक ब्रँड, समजा एक ब्रँड आहे XYZ ब्रँड,
तो 2 शोरूम मध्ये विकला जातो, असं काय नाही. समजा एक कपड्याचा ब्रँड आहे तो प्रत्येक शोरूम मध्ये विकला जातो. तसं हे NSE आणि BSE हे 2 मोठे शोरूम आहेत की जिथं ब्रँड्स म्हणजे कंपन्या ट्रेड केल्या जातात. खरेदी विक्री कंपन्यांचं ऑनलाईन पद्धतीने केलं जातं आपण, आणि ते डीमॅट थ्रू आपण ते खरेदी विक्री करू शकतो. तसं सेन्सेक्स हा 30 कंपन्यांचा ऍव्हरेज मिळून बनवला, म्हणजे वेगवेगळ्या सेक्टरच्या टॉपच्या 30 कंपन्या घेतल्या BSE ने, आणि त्याचं ऍव्हरेज हे सेन्सेक्स द्वारे ते प्रदर्शित केलं जातं. निफ्टी 92 ला सुरुवात झाली, सेन्सेक्स 84 ला सुरुवात झाली सेन्सेक्सची. तर 100 रुपयापासून सुरुवात झाली होती सेन्सेक्सची, आणि निफ्टीची सुरुवात झाली 1000 रुपयापासून. लक्षामध्ये, आणि निफ्टीची सुरुवात जी आहे ती 50 कंपन्यांचं ऍव्हरेज काढलं की बाबा टॉपच्या वेगवेगळ्या 14-15 सेक्टरच्या टॉपच्या 50 कंपन्या घेतल्या, म्हणजे प्रत्येक सेक्टर मधल्या समजा मोठं ऑटोमोबाईल सेक्टर असेल तर त्यातल्या टॉपच्या 3 कंपन्या, IT सेक्टर असेल त्यातल्या टॉपच्या 10 कंपन्या, बँकिंग फायनान्स असेल त्यातल्या टॉपच्या 3-4 कंपन्या, असं 50 कंपन्यांचा ऍव्हरेज मिळून निफ्टी कॅल्क्युलेट केला जातो, आणि 30 कंपन्यांचा ऍव्हरेज मिळून BSE मधल्या सेन्सेक्स कॅल्क्युलेट केला जातो. आणि मग वेगवेगळ्या सेक्टरच्या कंपन्या असल्यामुळे काय लक्षात येतं आपल्याला, ओव्हरऑल मार्केट जर वर असेल सेन्सेक्स निफ्टी तर आपल्याला लक्षात येतं की ओव्हरऑल सेक्टर्स वेगवेगळे वरती आहेत आणि टोटल मार्केटच एकंदरीत वरती आहे असं. आणि ज्यावेळेस मार्केट खाली असेल, सेन्सेक्स निफ्टी खाली असेल, तर लक्षात येतं की ओव्हरऑल सगळेच सेक्टरमध्ये मार्केटमध्ये आपला डाऊनफॉल दिसतोय असं लक्षात येतं. आणि म्हणून सेन्सेक्स निफ्टीचा अंदाज बघून लोक मार्केटमध्ये काम करतात. म्हणजे फॉरेनमध्ये लोकांना जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल इंडियामध्ये तर त्या अगोदर काय बघतात, सेन्सेक्स निफ्टी कुठे चाललेला आहे, आणि मग कुठल्या कंपन्या आपण घेतल्या पाहिजे. अगोदर लोक इंडेक्स बघतात आणि मग कंपन्यांना लोक हात घालतात. अशा पद्धतीने त्याचा अभ्यास केला जातो. नक्कीच. सेन्सेक्स आणि निफ्टी बद्दल तर आपण जाणून घेतलं, मात्र त्या व्यतिरिक्त शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे पर्याय कोणकोणते असतात हे पण लोकांना फारच कमी माहिती असतं, आणि हे तुमच्या मार्गदर्शनाने मला वाटतं जास्त लोकांना कळू शकतं. गुंतवणुकीचे पर्याय काय काय आहेत? आता शेअर मार्केटमध्ये जर आपल्याला गुंतवणूक करायची म्हटलं तर लोक 3-4 पद्धतीने लोक काम करत असतात. काही लोक इंट्राडे पद्धतीने काम करतात की इंट्राडे ट्रेडिंग करतात, म्हणजे रोजची रोज खरेदी विक्री करायचं. काही लोक पोझिशनल काम करतात की आज मी शेअर घेतले तर मी साधारणतः महिन्याने विकेल, 2 महिन्यांनी विकेल, 6 महिन्यांनी विकेल, ते झालं पोझिशनल इन्व्हेस्टमेंट. आणि तिसरं झालं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, म्हणजे मी आज जर शेअर घेतो कंपन्यांचे तर मी डिव्हिडंडसाठी, बोनससाठी, मी माझ्या रिटायरमेंटसाठी, माझ्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी, मुलामुलींच्या लग्नासाठी, मी लॉंग टर्मसाठी मी इन्व्हेस्टमेंट करतोय, असंही काही लोकांचा व्ह्यू असतो. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म अशा 3 पद्धतीने लोक शेअर मार्केटमध्ये पर्याय अवेलेबल असतात. आणि मला वाटतं नवीन लोकांनी सुरुवातीला लॉंग टर्मच्या माध्यमातून जर गेलं, जे लोक ऑलरेडी जॉबमध्ये आहेत, जे लोक ऑलरेडी बिझनेसमध्ये आहेत, असे लोक SIPच्या माध्यमातून, म्युच्युअल फंडच्या माध्यमातून, डायरेक्ट शेअर्सच्या माध्यमातून दर महिन्याला चांगली इन्व्हेस्टमेंट करून लॉंग टर्म विजन ठेवून खूप मोठे पोर्टफोलिओ शेअर मार्केटमधून गुंतवणुकीच्या माध्यमातून बनवू शकतात. आणि तुम्हाला जर शेअर मार्केटबद्दल काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये, तुम्हाला जर शेअर मार्केटबद्दल काही माहिती असेल, माहिती घ्यायची असेल, शंका असतील तुमच्या मनामध्ये, तर लगेच आपला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे 7057101010. तर 7057101010 हा नंबर भारतीय शेअर मार्केट नावाने सेव्ह करा. त्या नंबरला आता लगेच कॉल करा. आपली टीम तुम्हाला सविस्तर शेअर मार्केटबद्दल माहिती देईल, तुमचे प्रश्न काय असतील तर सॉल्व्ह करतील. आणि आपला हा टीव्हीवरती आपल्याकडे वेळ कमी असतो, म्हणून मी लगेच आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी ह्या युट्यूब चॅनलवरती आता टीव्हीवरचा प्रोग्राम संपला की लगेच आपलं सेमिनार सुरू होतंय. 1 तासांचं ते सेमिनार असणार आहे. तर मी तुम्हाला भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती लगेच या, आपण तिथे आणखीन डिटेलमध्ये आपण सेमिनारमध्ये चर्चा करूया. नक्कीच. आणि या युट्यूब चॅनलवर खरं तर हे फ्री सेमिनार आहे, भारतीय शेअर मार्केट मराठी युट्यूब चॅनल. हा कार्यक्रम संपल्या लगेच आपण तो सेमिनार घेत असतो आणि फ्री सेमिनार देत असतो, आणि त्याच्यातनं शेअर मार्केट बद्दलची बरीच माहिती जी आहे ती लोकांना यामधनं मिळू शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 7057101010 या क्रमांकावर जरी लोकांनी फोन केला, आमच्या प्रेक्षकांनी फोन केला, तरी बरीचशी माहिती त्यांना या सेमिनार बद्दलची किंवा या कोर्सेस बद्दलची मिळू शकते. या व्यतिरिक्त मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही तरुणांसाठी आणि नवीन येणाऱ्या उद्योजकांसाठी सक्सेस सिक्रेट व्यवसाय हा एक काहीतरी कार्यक्रम लॉन्च केलेला आहे, आणि तुमचं जे रिसॉर्ट आहे भारती रिसॉर्ट त्याच्यामध्ये तुम्ही हा सगळा कार्यक्रम ठेवता 2 दिवसाचा. फन अँड लर्न असं तुम्ही त्याला म्हणतात. तर काय नेमकं हे आहे आणि काय सांगता येईल याबद्दल? येस, आता मी उद्योजकांसाठी आणि आपल्या ज्या लोकांना लाईफमध्ये एक मोठं काम करायचंय स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी, अशा लोकांसाठी मी एक सक्सेस सिक्रेट बिझनेस अँड लाईफ असा हा प्रोग्राम केलेला आहे, लॉन्च केलेला आहे की व्यवसाय आणि जीवनातील यशाचे रहस्य. हा 2 दिवसाचा प्रोग्राम आहे भारती रिसॉर्टला. आता हा प्रोग्राम लॉन्च मागचा उद्देश असा होता की मी आज एका लेवलला, आज खूप साऱ्या गोष्टी आयुष्यामध्ये माझ्या चढ उतार आले, खूप स्ट्रगल आले, खूप संकट आली, आणि त्या संकट पार करून मी खूप साऱ्या गोष्टी शिकलो, आणि आज एका लेवलला येऊन आपल्या भारतीय ग्रुपला घेऊन मी आलेलो आहे. जवळपास 300-350 लोकांचा आता आपल्या एम्प्लॉई आहेत कंपनीमध्ये, 800-850 फ्रँचायझी पार्टनर माझ्यासोबत आपल्या ग्रुप सोबत काम करतायत. तर माझ्या अशा लक्षात आलं की प्रत्येक उद्योजकामध्ये हे पोटेन्शियल आहे, प्रत्येक उद्योजक हा करू शकतो. आणि आज आपण बघतो आपल्या देशामध्ये आपण म्हणतो की रोजगार निर्मितीची खूप गरज आहे,
आणि रोजगार निर्मिती ही व्यवसायाद्वारेच होऊ शकते. उद्योजक व्यावसायिक लोकांना रोजगार देऊ शकतात, त्यांच्यामध्ये ती ताकद आहे रोजगार निर्मितीची. आणि म्हणून मी हा प्रोग्राम पुढे जाऊन सुरू केला की यार काही लोक असे असतात की त्यांच्यामध्ये पोटेन्शियल असतं, पण ते एकच दुकान घेतात, त्याच दुकानामध्ये स्वतः उघडतात, स्वतः बंद करतात, गल्ल्यावरती तेच असतात आणि ते म्हणतात माझा व्यवसाय आहे, माझा बिझनेस आहे. असं नाहीये. तुम्ही स्वतः एकटे काम करताय, हा तुमचा बिझनेस नाहीये. लोकांनी तुमच्या सोबत काम केलं पाहिजे, तर तो तुमचा व्यवसाय आहे, तर तो तुमचा बिझनेस आहे. तर लोकांना कशा पद्धतीने आपण घेऊन काम करायचं, लोकांना कसं घेऊन पुढे जायचं, व्यवसायामध्ये कसं आपण नेक्स्ट लेवलला आपण 100 कोटींची 1000 कोटींची कंपनी कशा पद्धतीने करू शकतो, कंपनीचा आपण IPO पुढे जाऊन लॉन्च करू शकतो, हे विजन ठेवून जर उद्योजकांनी काम केलं तरच तो उद्योजक व्यवसाय पुढे घेऊन जाऊ शकतो, स्वतःला सुद्धा आणि समाजासाठी सुद्धा तो खूप मोठं कार्य करू शकतो. तर हा सक्सेस सिक्रेट 2 दिवसाचा प्रोग्राम असतो. त्याच्यामध्ये मी हेच शिकवतो की आपण लाईफमध्ये कुठल्या आपण स्ट्रॅटेजीज, कुठल्या आपण टेक्निक्स यूज केल्या पाहिजे की ज्या मी स्वतः यूज केल्या, मला त्याचा खूप चांगला फायदा झाला आणि मी आज व्यवसाय ह्या लेवलला घेऊन गेलो. तर मला लोकांना माझ्यासारखे उद्योजक मला क्रिएट करायचे की जे आपल्या भारतामध्ये रोजगार निर्मितीचं काम करतील. हा मोठो मी घेऊन काम करतोय. कारण असं म्हटलं जातं बघा, म्हणजे नेहमी प्रॅक्टिकल, जो माणूस स्वतःसाठी काम करतो तो एका लिमिट पर्यंत ग्रो होऊ शकतो, पण जो माणूस लोकांसाठी काम करतो तो माणूस खूप मोठ्या स्टेजला जातो. आपण लोकांसाठी काम केलं तर देव आपल्यासाठी काम करतो. मी ह्या बिलीव्ह वरती काम करतो. म्हणून मला लोकांसाठी काम करायचंय, मला उद्योजक उभे करायचे, मला लोकांना सांगायचंय सिक्रेट्स, स्ट्रॅटेजीज, टेक्निक सांगायचे की बाबा तू असं कर, ह्या लेवलला जर तू काम केलं, हा विचार घेऊन जर तू काम केला, तू प्रॅक्टिकली अशी जर ऍक्शन घेतली तर तू आयुष्यामध्ये 100% पुढे जाईल. आणि मला लोकांना आव्हान आहे की तुमच्या 10 वर्षाच्या पुढचे जर तुमची मुलं असतील तर नक्की ह्या आपल्या सक्सेस सिक्रेट शनिवार रविवार प्रोग्राम आहे. एक तुमची पिकनिक पण होऊन जाईल. मुलांना घेऊन या, सोबत बायकोला घेऊन या आणि फॅमिलीला घेऊन प्रॉपर ह्या प्रोग्राम मध्ये शिका. फन आणि लर्न, डे पिकनिक, इव्हिनिंग पिकनिक, पूर्ण एन्जॉयमेंट असेल आणि विथ लर्निंग. कारण का म्हणतो मी, कारण आपण बघतो मोठमोठे ग्रुप आहेत. आज मुकेश अंबानींसोबत नीता अंबानी असतात, बरोबर का नाही, त्यांना सपोर्ट करतात म्हणून आज अंबानी ग्रुप एवढा मोठा आहे. मला उद्योजकांना हेच सांगायचं, सोबत आपल्या बायकोला ठेवा. सगळ्यात पहिली पार्टनर आपली व्यवसायाची आपली बायको असते. आपल्या मुलांना घडवा. मुलांसाठी काही ठेवून जायची गरज नाही तुम्हाला, त्यांना शिकवा, त्यांना घडवा. बघा तुम्हाला ते अजून तुमचा ग्रुप पुढे घेऊन जातील. म्हणून आपण बघा अदानी ग्रुपमध्ये सुद्धा त्यांचे पूर्ण फॅमिली आहे, पूर्ण वाईफ त्यांच्या इन्व्हॉल्व आहेत, त्याच्यानंतर पूर्ण त्यांची सुना त्यांची इन्व्हॉल्व आहेत, त्यांची मुलं इन्व्हॉल्व आहेत, पूर्ण ग्रुप त्यांच्या टॉप लेवलची सगळी मॅनेजमेंट घरातली आहे. तर मला हे सांगायचं, विश्वासाची लोक व्यवसायामध्ये असणं खूप गरजेचं आहे. आपली लोक काय करतात, आपल्या घरच्यांना दाबून ठेवतात. तुम्ही घरच्यांना सोबत घ्या, त्यांना शिकवा, त्यांना पुढे घेऊन जा, ते तुमच्यासाठी मोठा खांदा बनतील पुढे जाऊन. ह्या सगळ्या गोष्टी आपण सक्सेस सिक्रेटमध्ये शिकवतो. कारण मी ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली केलेल्या आहेत, मला ह्या गोष्टींचा बेनिफिट झालेला आहे. मी लोकांना सांगतो ह्या गोष्टींवरती तुम्ही ऍक्शन घ्या. आणि ज्यांना सक्सेस सिक्रेट आपल्या पुढच्या शनिवार रविवारच्या बॅचला, आपली भारतीय रिसोर्टलाच आपली ही बॅच असणार आहे, तर सक्सेस सिक्रेटसाठी आपला वेगळा नंबर आहे 73 50 20 20 20. ह्या नंबरवरती लगेच तुमची पुढच्या शनिवार रविवारची बॅच तुम्ही जॉईन करा. एकत्र मिळून अशा गोष्टी तुम्ही शिकून जाल. मागच्या बॅचला लोक आली होती, अक्षरशः लोक सांगितलं की सर 2 दिवसाच्या आम्हाला 20,000 मध्ये हे सगळं रिसॉर्टमध्ये एवढ्या गोष्टी आम्हाला एन्जॉय करायला मिळाल्या आणि अशा टेक्निक्स आम्ही सोबत घेऊन चाललेलो आहे. असं नॉलेज आम्हाला मिळालं की असं वाटतंय की 50 लाखाचं आम्हाला फी असती तरी कमी पडली असती. एवढ्या गोष्टी, टेक्निक्स तुम्ही आम्हाला सांगितल्या, स्ट्रॅटेजीज तुम्ही आम्हाला सांगितल्या आणि आम्ही खूप मोठी शिदोरी म्हणजे घेऊन चालवलं आहे. आणि ऍक्शन घेऊन कसं पुढे जायचं हे आम्ही ठरवलेलं आहे आता, की आम्ही 1000 लोकांना रोजगार देणार, मी 100 लोकांना रोजगार देणार, मी 500 लोकांना रोजगार देणार. असं लोक तिथं एक हे बांधतात, एक विजन घेतात आणि मग ते विजन घेऊन लोक पुढे जातात. तर हे सगळं सक्सेस सिक्रेटमध्ये आपण शिकणार आहोत. नक्कीच. आणि त्या व्यतिरिक्त सर शेअर मार्केटमधले काय काय सिक्रेट्स आहेत, त्याच्यात प्रॉफिट्स कसं कमवायचं याबद्दलचे सिक्रेट सुद्धा बरेच तुमच्याकडे आहेत, त्याबद्दल मला जाणून घ्यायचंय. मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली, लगेचच भेटतोय, कुठेही जाऊ नका. पाहत आमचा विशेष कार्यक्रम गुरुकिल्ली यशाची. गुरुकिल्ली यशाची या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे शेअर मार्केटमधील प्रॉफिटचं गुपित आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत रवींद्र भारती सर. लगेचच आपल्या विषयाला सुरुवात करूया. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं मी म्हटलं की शेअर मार्केटमध्ये जर का तुम्हाला प्रॉफिट कमवायचं असेल, सगळ्यांनाच आवश्यक असतं प्रॉफिट मिळवणं. प्रॉफिट कमवायचं असेल तर असे काही छोटे छोटे सिक्रेट्स आहेत तुमच्याकडे. हे सिक्रेट्स काय आहेत, काय गुपित आहेत तुमच्याकडे, काय सांगताय? येस, आता शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट मिळवायचं म्हटलं तर मेजर गोष्टी आहेत, 2 गोष्टी असतात, ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट. आता ट्रेडिंगचं सगळ्यात महत्त्वाचं गुपित म्हणजे तुमच्याकडे स्ट्रॅटेजी असली पाहिजे, एक स्ट्रॅटेजी, एक योजना असली पाहिजे. आणि ती योजना, ती स्ट्रॅटेजी तुम्ही
पूर्णपणे व्यवस्थित फॉलो केली पाहिजे. काही लोक काय करतात, योजना ठरवलेली असते आणि मध्येच ते प्लॅन बदलून लगेच स्विच करतात. तर तसं नाही, तुमची एक स्ट्रॅटेजी आणि त्या स्ट्रॅटेजीवरती जर तुम्ही कंटिन्युअसली काम केलं, डिसिप्लिन ठेवून त्याच्यावरती जर ऍक्शन घेतली, तर नक्कीच ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट होतो. आणि तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये ट्रेडिंगमध्ये असं असलं पाहिजे, तुमचा स्टॉप लॉस छोटा असला पाहिजे आणि तुमचं टार्गेट मोठा असलं पाहिजे. हे नेहमी लक्षात घ्या. कारण कसं होतं, बरेच लोक काय करतात की लॉस घेताना मोठा लॉस घेतात आणि प्रॉफिट घेताना छोट्या प्रॉफिटमधून लगेच बाहेर पडतात. तर तसं जर केलं तुम्ही तर कधीच तुम्ही सक्सेसफुल होणार नाही. तर ट्रेडिंगमध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमचा स्टॉप लॉस टार्गेटचा रेशो हा कमीत कमी 1:1, 1:2, 1:3, 1:4, म्हणजे तुमच्या स्टॉप लॉस पेक्षा तुमचं टार्गेट जर मोठा असेल तर तुम्ही ट्रेडिंगमध्ये अशीच स्ट्रॅटेजीवरती तुम्ही काम करा जेणेकरून तुम्हाला प्रॉफिट होईल. हे झालं ट्रेडिंगचा पार्ट सक्सेसफुल होण्यासाठी. आणि तुम्हाला इन्व्हेस्टमेंटमध्ये जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्ही चांगल्या स्टेबल लॉंग टर्म कर्जमुक्त कंपन्या, ज्या कंपन्यांची मॅनेजमेंट चांगली आहे, ज्या कंपन्याचा रिटर्न ROE ROC, कंपन्यांचा रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड रेशो हे 15-20% जास्त असतात, अशा ज्या कंपन्यांचं प्रोडक्ट स्टेबिलिटी आहे आणि अशा 20 ते 25 कंपन्यांचा तुम्ही लॉंग टर्म साठी जर पोर्टफोलिओ जर तुम्ही बिल्ड केला, तुम्ही 3 वर्ष 5 वर्ष जर मार्केटमध्ये थांबले तर तुम्ही बघा, मंदी हीच संधी असते. मंदी 3-5 वर्षामध्ये मोठी मंदी येते, अशा वेळेस तर आपल्याला एंट्री करायचीच आहे. पण दर महिन्याला SIPच्या माध्यमातून आपण इन्व्हेस्टमेंट करत राहू शकतो, जेणेकरून दर महिन्याला वेगवेगळ्या रेटला आपले शेअर्स बाय होतात, आपलं ॲव्हरेज होतं आणि ॲव्हरेजमध्ये लॉंग टर्ममध्ये आपल्याला खूप चांगला बेनिफिट होतो. तर अशा पद्धतीने ट्रेडिंगचं आणि इन्व्हेस्टमेंटचं हे सक्सेसचं गुपित मार्केटच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रेक्षकांना सांगू शकतो. आणि आपला हा TV वरचा प्रोग्राम संपल्या लगेच मी आता युट्यूबवरती येतोय. प्रेक्षकांना माझी विनंती आहे की लगेच आपल्या मोबाईल हातामध्ये घ्या आणि भारतीय शेअर मार्केट मराठी हा युट्यूब चॅनलवरती जाऊन लगेच सर्च करा आणि तिथे लगेच माझा आता सेमिनार सुरू होतोय. त्या सेमिनारला जॉईन व्हा. आणखीन 1 तास आपण डिटेलमध्ये आपण शिकूयात, शेअर मार्केटबद्दल चर्चा करूयात. आणि जर काही शेअर मार्केटबद्दल प्रश्न असेल तर आपली टीम तुम्हाला लगेच मराठीमध्ये उत्तरं देईल, तुमच्या शंकांचं आपलं निरसन करेल. त्यासाठी लगेच 7057101010 हा नंबर भारतीय शेअर मार्केट नावाने सेव्ह करा आणि लगेच त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही संपर्क साधा. नक्कीच. आणि मला वाटतं सेमिनार बद्दल ज्या तुम्ही बोललात की भारतीय शेअर मार्केट मराठी युट्यूब चॅनलवर हा जो सेमिनार होणार आहे हा फ्री सेमिनार असणार आहे आणि लोकांना त्याच्यातनं बरंचसं मार्गदर्शन मिळणार आहे, बरीचशी माहिती मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त जर लोकांना आणखीन मार्गदर्शन जाणून घ्यायचं असेल, माहिती जाणून घ्यायची असेल तर 7057101010 या क्रमांकावर लोकांनी खरंच संपर्क करायचा आहे, जेणेकरून लोकांना शेअर मार्केट मधली सक्सेसफुल माहिती आणि ज्या छोट्या छोट्या सिक्रेट्स आहेत त्याबद्दलची सुद्धा माहिती नक्कीच मिळेल. त्या व्यतिरिक्त आता भारती रिसॉर्ट बद्दल आपण थोडंसं बोलूया. या भारती रिसॉर्टचं नेमकं काय रहस्य, काय आहे नेमकं या भारती रिसॉर्टमध्ये आणि काय लोकांना फायदा होतो या भारती रिसॉर्टमध्ये येऊन, काय सांगता येईल? आता भारती रिसॉर्ट हा प्रोजेक्ट जर म्हणाल तुम्ही तर खरं तर मी हा प्रोजेक्ट माझ्या आईवडिलांसाठी सुरू केला की जेणेकरून, कारण कसं होतं त्यांना शेअर मार्केट कळत नाही, आपल्या शेतकरी कुटुंबातले लोक असतात, आपण काय करतोय कळत नाही. मग त्याच्यामुळे मी म्हटलं की आपल्या गावामध्येच जिथं आपल्या वडिलोपार्जित जमीन होती काही थोडी आमची 3 एकर, त्या प्रोजेक्ट तिथून मी सुरुवात केली आणि आज 52 एकरचं आपलं तिथं पूर्ण प्रोजेक्ट आहे. ते मी क्षेत्र तिथं 3-4 वर्षामध्ये अक्वायर केलं आणि 52 एकरमध्ये 170 कोटीच्या प्रोजेक्टचा आपला पहिला फेज सुरू झालेला आहे, लोकांसाठी तो ओपन झालेला आहे. तर भारती रिसॉर्ट हा प्रोजेक्ट असा आहे की त्याच्यामध्ये पूर्ण डे पिकनिक असेल, इव्हिनिंग पिकनिक असेल, नाईट पिकनिक असेल, या तिन्ही गोष्टी अवेलेबल आहेत. डेस्टिनेशन वेडिंग असेल, कॉर्पोरेट प्रोग्राम असतील त्याच्यासाठी लॉन्स, बँक्वेट्स ह्या गोष्टी अवेलेबल आहेत. त्याचबरोबर ॲडव्हेंचर पार्क, वॉटर पार्क, अम्युजमेंट पार्क आणि विद्यार्थ्यांच्या शाळांसाठी सायन्स पार्क ह्या गोष्टी सुद्धा आपण भारती रिसॉर्टमध्ये प्लॅन केलेल्या आहेत. म्हणजे ओव्हरऑल सगळ्या गोष्टी एकत्र असणारा हा भारतामधला आपण एकमेव प्रोजेक्ट असा 52 एकरामध्ये मी डिझाईन केलेला आहे, जेणेकरून तिथं पूर्ण फॅमिलीज पूर्ण एन्जॉय करू शकतात. मी आपल्या प्रेक्षकांना सांगेल की विथ फॅमिली एकदा या. तुमचे काही डेस्टिनेशन वेडिंग्स असतील घरामधले, काही तुमचे फंक्शन असतील, कॉर्पोरेट गेट टुगेदर असतील, तुमचे फॅमिली गेट टुगेदर असतील, आपल्या सोसायटीचे गेट टुगेदर असतील, तर नक्की आपल्या भारती रिसॉर्टमध्ये पुण्याजवळ उरई कांचनला हा रिसॉर्ट आहे आणि हिलटॉपला आहे. तिथलं वातावरण, तिथली एनर्जी एवढी पॉझिटिव्ह आहे. लोक आले की तिथून अक्षरशः म्हणजे सांगतात की सर इथल्या जागेमध्ये जी पॉवर आहे, कारण काही जागा अशा असतात की तिथली एनर्जी खूप पॉझिटिव्ह असते, ती जागेमध्येच एक हे असतं, तर तिथं ते फील होतं लोकांना येऊन की हा खरंच ही जागा मला एकदम पॉझिटिव्ह वाटते. एनर्जी पूर्णपणे रेंज असते मोबाईलला, स्विमिंग पूल, रेन डान्स, भरपूर 40+ ॲडव्हेंचरच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, खूप साऱ्या गेम्स आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या भारती रिसॉर्टला तुम्ही एन्जॉय करू शकता. तुमचा प्रोग्राम, तुमचा इव्हेंट, तुमची डे पिकनिक, तुमचा हॉलिडे आपल्या फॅमिलीसोबत तुम्ही प्लॅन करू शकता. तर रिसॉर्टचा जो नंबर आहे तो नंबर सुद्धा मला वाटतं आपल्या स्क्रीनवरती आपण दिलेला आहे, 7570909090 हा आपला भारती रिसॉर्टचा नंबर आहे. आणि आपली वेबसाईट पण आहे bhartiresort.com, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही तुमच्या बुकिंग्स तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता. नक्कीच. या व्यतिरिक्त तुमच्या युट्यूब चॅनलवर बरेचसे कोर्सेस चालतात, तर या कोर्सेस बद्दल काय माहिती द्याल आणि त्यातनं विद्यार्थी
विद्यार्थ्यांना नेमकं काय मार्गदर्शन मिळतं, काय विद्यार्थी त्यातनं शिकू शकतात युट्यूब चॅनल मधनं त्या? येस, आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण शेअर मार्केटच्या जवळपास 300-400 व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत. वेगवेगळ्या विषयांवरती आपण तिथं नॉलेज मी दिलेलं आहे. आणि आपला एक पेड प्रोग्राम सुद्धा आहे, मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा. तो प्रोफेशनल कोर्स आहे, 3 महिन्याचा कोर्स आहे. तो ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तो कोर्स अवेलेबल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या कोर्समध्ये पूर्ण इक्विटी, कमोडिटी, करन्सी, टेक्निकल, फंडामेंटल, फ्युचर, ऑप्शनच्या स्ट्रॅटेजीज म्हणजे ए टू झेड, ABCD पासून पूर्ण XYZ पर्यंत सगळं मार्केट डिटेलमध्ये कव्हर होतं. आणि हा कोर्स केल्यानंतर लोक स्वतःच्या हाताने ट्रेडिंग करू शकतात. कुठल्या रेटला एंट्री घ्यायची, कुठल्या रेटला एक्झिट करायचं, कोणाचीही मदत घ्यायची गरज नाही. आणि एकदम सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये हा कोर्स आहे. ऑनलाईन पद्धतीने रात्री 8 ते 9:30ची एक बॅच असते, ज्यांना लोकांना संध्याकाळचा रात्रीचा वेळ असतो. आणि ज्या लोकांना दिवसा वेळ असतो त्या लोकांसाठी सकाळी 11 ते 12:30ची एक बॅच असते. तर त्या दोन्ही बॅचेसचा ज्या लोकांना टाइम टेबल, फ्लेक्झिबल टाइम टेबलमध्ये हा कोर्स अवेलेबल आहे. 70% पूर्ण लाईव्ह प्रॅक्टिकल ट्रेनिंग त्याच्यामध्ये शिकवलं जातं आणि 30% त्याच्यामध्ये सेल्फ लर्निंगचे व्हिडिओज असतात. तर अशा पद्धतीने हा कोर्स डिझाईन केलेला आहे 3 महिन्याचा. आणि ज्या लोकांना ऑफलाईन करायचं आहे त्या लोकांना भारतीय शेअर मार्केटच्या आपल्या पुण्यामधल्या ऑफिसला 5 दिवस बोलवलं जातं. 5 दिवस लोक येतात पुण्यामध्ये आणि काही लोक तिथं हॉस्टेल, जवळच हॉस्टेल आहे, तिथे लोक राहतात. 5 दिवस पूर्ण ऑफलाईन ट्रेनिंग करतात आणि त्याच्यानंतर 3 महिने ऑनलाईन शिकतात. असा तो हायब्रिड ऑफलाईन कोर्स सुद्धा अवेलेबल आहे. तर ज्या लोकांना ऑफलाईन यायचं ते लोक पुण्यामध्ये येऊन एकदा 8 दिवस वेळ काढून या. आणि ज्या लोकांना ऑनलाईन करायचं आहे घर बसल्या त्या लोकांसाठी पूर्णपणे ऑनलाईन कोर्स आहे. 70 57 10 10 10 या नंबरला कॉल करा. ॲडमिशन घेण्यासाठी तुमच्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर तिथे तुम्ही विचारा. आणि आत्ता हा टीव्हीवरचा प्रोग्राम संपल्या लगेच आत्ता यूट्यूबवरती या, भारतीय शेअर मार्केट मराठी यूट्यूब चॅनल ओपन करा आणि तिथे आपण आणखीन डिटेल 1 तास शेअर मार्केटचं मित्रांनो अजून नॉलेज घेऊया. नक्कीच सर, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही शेअर मार्केटमधलं प्रॉफिटचं गुपित नेमकं काय असतं याबद्दलची खूप छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली. त्या व्यतिरिक्त तुमच्या युट्यूब चॅनल बद्दल सुद्धा तुम्ही खूप सांगितलं, फ्री सेमिनार्स कशा पद्धतीनं होतात. आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तर आपल्या स्क्रीनवर फ्लॅश होतोच आहे, त्याच्यावर नक्कीच आमचे प्रेक्षक तुमच्याशी संपर्क साधतील. इतकी छान माहिती तुम्ही आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. नमस्कार. गुरुकिल्ली यशाची या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.